मित्रांनो, आज आपण श्रमाची मागणी आणि श्रमाचा पुरवठा याचा अभ्यास करणार आहोत. श्रम बाजाराचा विचार करत असताना श्रमाची मागणी आणि श्रमाचा पुरवठा यावरती आधारित मजुरी दर ठरत असलेला आपल्याला दिसतो. एकंदरीत मजुरी म्हणजे श्रमिकाच्या श्रमाची असणारी किंमत होय. त्यामुळं कोणत्याही अन्य वस्तूच्या किमतीप्रमाणेच मजुरीसुद्धा श्रमाची मागणी आणि श्रमाचा पुरवठा याच्यावरतीच अवलंबून असलेले आपल्याला दिसते. 1961 मध्ये प्राध्यापक हिक्स यांनी दी थिअरी ऑफ वेजेस नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये मजुरी आणि ती कशा प्रकारे ठरते याचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं. आता हे विश्लेषण करत असताना आपल्याला माहीत आहे की मजुरी दर म्हणजे श्रमाची किंमत आणि श्रमाचा मागणी यांचा असणारा आपल्याला असं दिसून येईल की व्यस्त दिशेचा संबंध आहे. याचं कारण असं की मजुरीचा दर जर जास्त असेल तर श्रमाची मागणी ही कमी राहत असते. म्हणजे जसजसं आपल्याला बघतो आहे की वेतन दर जास्त राहतात, वाढत जातात, तसतशी श्रमाची मागणी कमी होत असते. आणि जसजसे वेतन दर कमी होत असतात तसतशी श्रमाची मागणी जास्त होत असलेली आपल्याला दिसते. विकसित देशामध्ये जर आपण पाहिलं तर हे चित्र अगदी स्पष्टपणे दिसतं की त्या देशांच्यामध्ये मजुरीचे दर जास्त असतात, त्यामुळे त्याची असणारी मागणी कमी असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं अतिशय टॅलेंट असणारे, हुशार असणारे, बौद्धिक क्षमता ज्यांची जास्त आहे अशांना वेतन जास्त असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांचा पुरवठा मात्र किंवा त्यांची मागणी मात्र तेवढ्याच प्रमाणात असलेली आपल्याला दिसते. पण भारतासारख्या विकसनशील देशात जर आपण पाहिलं तर श्रमाची मागणी जास्त असते. याचं कारण असं की श्रमाचा मजुरी दर जो आहे तो मजुरी दर कमी असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं श्रमाची मागणी आणि श्रमाचा पुरवठा जो आहे याचा आपल्याला विचार करत असताना श्रमाची मागणी याचा वक्र जो आहे तो वरून खाली येत असलेला आपल्याला दिसतो. दुसरा भाग श्रमाचा पुरवठा जो आहे त्या पुरवठ्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आणि पुरवठा आपल्याला माहीत आहे की किमतीच्या पुरवठा वक्रासारखाच तो खालून वर जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे चित्र प्रकर्षानं आपल्याला दिसतं की जिथं श्रमाचा पुरवठा जो आहे तो श्रमाचा पुरवठा हा त्या देशातील असणाऱ्या लोकसंख्येवरती अवलंबून असतो. आता लोकसंख्येवरती अवलंबून असत असताना हा जो पुरवठा होतो हा पुरवठा आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की कुशल, अकुशल अशाही गोष्टीचा विचार याच्यामध्ये केला जातो. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्राध्यापक लेविस यांनी अमर्याद श्रमपुरवठाचा सिद्धांत मांडला आणि अमर्याद श्रमपुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये अविकसित देशांना आपल्याला असं दिसून येईल की विकास साधण्यासाठी या श्रमपुरवठ्याची गरज असलेली आपल्याला दिसते. अविकसित देशामध्ये आपण जर बघितलं तर लोकसंख्या जास्त असते, त्यामुळे तिथं निर्वाह वेतन जे असतं ती वेतन पातळी श्रमाचा अमर्याद पुरवठा करू शकते, कारण वेतन पातळी कमी असते. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की जास्त श्रमिक हे वापरले जातात, मागणी जास्त राहते श्रमिकांची. आणि जसजसे वेतन दर वाढत जातात तसतसा पुरवठाही त्याचा वाढत जात असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर अविकसित देशातील जी अतिरिक्त श्रमशक्ती आहे त्याचा वापर करून आर्थिक विकास साधता येत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे कोणत्याही देशातील लोकसंख्येचा आकार, त्याची गुणवत्ता यावरूनच श्रमशक्तीचं परिमाण हे समजत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे केवळ लोकसंख्या जास्त आहे असंही नाही आहे, तर आपल्याला असं दिसून येईल की त्याची गुणवत्ता कशी आहे, म्हणजे कुशलता काय. म्हणून मी मगाशी म्हटलं की कुशल श्रमिकांचा पुरवठा जर बघितलं तर कमी असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे वेतन दर जास्त आहे पण पुरवठा कमी आहे. पण अकुशल श्रमिकांच्या बाबतीत मात्र आपल्याला असं दिसून येईल की पुरवठा जास्त असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन ज्या ठिकाणी ठरतं त्या ठिकाणीच आपल्याला असं दिसून येईल की त्याची किंमत ठरत असलेली आपल्याला दिसते. मग
एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की श्रमिकाची मागणी आणि पुरवठा हे निश्चित करणारे घटक जे आहेत ते घटक सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळाली की बाबा मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून मजुरी ठरत असते आणि ही मजुरी सगळ्यात श्रमिकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते, कारण श्रमिकाच्या श्रमाची ती किंमत असते. आणि त्यामुळं हे जे काय मागणी पुरवठा आहे हे निर्धारण करणारे घटक जे आहेत ते घटक सुद्धा तितकेच महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतात. आणि यामध्ये पहिला घटक जर आपण विचारात घेतला तर ग्रोथ ऑफ दी पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यामुळं ज्या देशामध्ये सामान्यतः लोकसंख्या वाढ होत असते अशा देशामध्ये आपल्याला असं दिसून येईल की श्रमपुरवठा हा मोठ्या स्वरूपात होत असलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ भारतासारख्या विकसनशील देशामध्ये असेल किंवा काही अविकसित देशामध्ये असेल, हे लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसतं किंवा जास्त वाढणारं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं साहजिकच या देशामध्ये असणारा श्रमिकाचा पुरवठा हा विपुल असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं या देशात असणाऱ्या साधनसंपत्तीचा या श्रमिकाच्या साहाय्यानं चांगला वापर करून घेता येतो, हे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आज अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण जर बघितलं तर साधनसंपत्तीची विपुलता आहे, पण श्रमिकांचा पुरवठा कमी आहे. लोकसंख्याच त्या देशाची कमी आहे. आणि त्यामुळं बाहेरून लोकांना त्यांना प्रवेश द्यावा लागतो किंवा बाहेरील लोकांच्याकडून तो पुरवठा घ्यावा लागतो. आणि त्यामुळं तिथले असणाऱ्या साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करता येत नाही. पण भारतामध्ये मात्र आपल्याला हे चित्र दिसतं की श्रमिकांचा पुरवठा मोठ्या स्वरूपाचा असल्यामुळं साहजिकच नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो. त्यामुळं एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते, आर्थिक विकास घडून येत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं वाढती लोकसंख्या वाढत्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत असल्यामुळं साहजिकच प्रगतीकडं एक पाऊल हे आपलं जात असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं आधुनिक उद्योगधंद्यांची वाढ होत असते, कारण श्रमपुरवठा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जरी आपण यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा जरी विचार आपण केला तरी ते चालवण्यासाठी लागणारं श्रमबळ आवश्यक असतं. आणि हे श्रमबळ ज्या देशांच्याकडे आहे, ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे, अशा देशांच्या मध्ये आपल्याला असं दिसून येईल की साहजिकच श्रमाचा पुरवठा जो आहे तो लोकसंख्येवरती अवलंबून असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं देशातील असणाऱ्या श्रमिकांच्या संख्येबरोबरच तंत्रज्ञ असतील, मुत्सद्दी असतील किंवा शास्त्रज्ञ असतील यांचंही प्रमाण वाढत जात असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं कुशल लोकसंख्या जी आहे ती कुशल लोकसंख्या आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस वाढत जाणारी आपल्याला आढळून येते. आजही आपल्या देशाचंही आपण बघितलं की साहजिकच शाळा कॉलेजेस निघाले, टेक्निकल एज्युकेशन्स निघाले, कोर्सेस निघाले अनेक प्रकारचे. आणि त्यामुळं एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाला दिसते, त्यामुळं की लागणारा जो तंत्रज्ञ आहे, लागणारा जो शास्त्रज्ञ आहे, लागणारा जो संशोधक आहे, व्यवस्थापक आहे, मुत्सद्दी आहे, हे आपल्याच देशात निर्माण होत असलेलं आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून आपल्याकडे IIT सारख्या संस्था किंवा MIT सारख्या संस्था ज्या आहेत त्या अतिशय भरीव कामगिरी याबाबतचं करत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि सगळंच शिक्षणामुळे आपल्याला असं दिसून येईल की साहजिकच व्यक्तीची कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे ही प्रगती होत असलेली आपल्याला दिसते. आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर शैक्षणिक प्रसारसुद्धा वाढत असल्यामुळं अशा प्रकारचे कुशल तंत्रज्ञ जे आहेत, शास्त्रज्ञ जे आहेत किंवा मुत्सद्दी लोक जे आहेत, व्यवस्थापक जे आहेत, त्यांचा पुरवठा हा ऑटोमॅटिकली वाढत जात असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा फायदा जो आहे तो साहजिकच सगळ्या असणाऱ्या देशांना त्या वाढत्या लोकसंख्येतील असणाऱ्या देशांना मिळत असतो. याचं कारण तर असं का श्रमपुरवठा वाढत असलेला आपल्याला दिसतो किंवा श्रमिकांची असणारी संख्येमध्ये वाढ झाल्यामुळं त्याच्यामध्ये कुशलता वाढत जाते. आणि साहजिकच चांगल्या प्रकारचं जे आपल्याला श्रमिक आहेत ते उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर श्रम स्थानांतरण हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. लेबर मायग्रेशन म्हणजे देशातील श्रमाच्या गतिशीलतेवरती श्रमस्थानांतराचा अधिक प्रभाव ठरतो. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की श्रमस्थानांतराची प्रक्रिया ही जलद गतीनं जर होत असेल तर त्या देशाची असणारी गतिशीलता अधिक असलेली किंवा सामाजिक गतिशीलता अधिक असलेली आपल्याला दिसते. स्थानांतरण प्रक्रिया ही जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आता आपल्या देशामध्ये कसं आहे की एक व्यक्ती एकच नागरिकत्व असलेलं आपल्याला दिसतं, पण अमेरिकेसारख्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा श्रमिक पाठवणं तिथं अनेक परवानग्या आणि अनेक गोष्टीची गरज लागते, तशी आपल्या देशात लागत नाही.
त्यामुळे आपल्याकडे स्थानांतरण जे आहे ते सहजपणे होऊ शकतं. आपल्या देशातली व्यक्ती कोणत्याही राज्यामध्ये जाऊन किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये जाऊन काम करू शकते, व्यवसाय करू शकते, उद्योगधंदा निर्माण करू शकते. आणि याच्यामुळं स्थानांतरण प्रक्रिया जी आहे ही जर जलद होत असेल तर श्रमिकांची गतिशीलता अधिक राहत असलेली आपल्याला दिसते. कारण कोणत्याही देशाचा औद्योगिक विकास स्वदेशी आणि आपल्याला असं दिसेल की विदेशी श्रमिकांच्या ये-जा जर अविरतपणे सुरू राहणारी असेल किंवा चांगल्या प्रकारे चालणारी असेल तर आपल्याला असं दिसून येईल की साहजिकच श्रमपुरवठा हा मोठ्या स्वरूपामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं अशा देशांच्यामध्ये बाहेरल्या देशातल्या व्यक्तीसुद्धा येऊन काम करत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे देशांतर्गत श्रमिकांचा पुरवठा असतोच, परंतु बाहेरील असणारे शास्त्रज्ञ असतील, तंत्रज्ञ असतील किंवा यंत्रसामुग्री चालक असतील, अशा सगळ्यांचं उपलब्धता त्याच्यामध्ये स्थानांतरणाच्या जलद सुविधांच्यामुळे होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं हे स्थानांतरण वाढत असल्यामुळे श्रमिकांची गतिशीलता वाढते. त्यामुळे अविकसित देशात होणाऱ्या श्रमिकांच्या स्थलांतरणाची विकसित देशांनी कडक बंधनं लावलेली आपल्याला दिसतात. विकसित देशांनी मात्र प्रतिरोध करत असलेले आपल्याला दिसतात. कारण जे अविकसित देश आहे तिथं अकुशलच श्रमिक मोठ्या स्वरूपाचे उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसतात आणि विकसित देशांना मात्र कुशल श्रमिकांची गरज लागत असलेले आपल्याला दिसते. त्यामुळं स्थलांतरावरती जर मर्यादा आणल्या तर लोक तिकडे जायला तयार होत नाहीत. त्यामुळे श्रमाची गतिशीलता जी आहे ती गतिशीलता कमी येत असलेली आपल्याला दिसते. तिसरी बाजू जर श्रम पुरवठ्याची आपण विचारात घेतली तर आपल्याला असं दिसून किंवा निर्धारण घटकामध्ये विचारात घेतलं तर एक गोष्ट आपल्याला दिसते म्हणजे मजुरीची पातळी काय आहे. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये श्रम हा घटक मूलभूत घटक असलेला आपल्याला दिसतो आणि तो सक्रिय आहे. नुसताच मूलभूत आहे असं नाही तर तो सक्रिय आहे. आणि त्यामुळे श्रमिकाला त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक श्रमाबाबत आपल्याला असं दिसून की जे वेतन मिळतं किंवा जी किंमत मिळते त्याला आपण मजुरी म्हणतो. आणि ही मजुरी जी आहे ती देशातील श्रम पुरवठा सामान्यपणे मजुरीच्या पातळीवरती अवलंबून असलेला आपल्याला दिसतो. ज्या देशातील असणारी श्रमपुरवठ्याची आपल्याला असं दिसून येईल की प्रभाव जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की मजुरी ही चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे श्रमपुरवठा जर जास्त हवा असेल किंवा गरज असेल तर आपल्याला असं दिसून किंवा वाढवायचं असेल तर मजुरी वाढवण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. म्हणून मी सांगितले की मजुरीचा दर आणि पुरवठ्याचा दर हा समदिशेनं बदलतो. त्यामुळे मजुरी वाढवत गेली की श्रमपुरवठा वाढवला जात असलेला आपल्याला दिसतो. कारण वाढत्या मजुरी दराचा फायदा घेण्यासाठी किंवा वेतन मिळवण्यासाठी श्रमिक तयार होत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे श्रमपुरवठाच्या दुसरी बाजू जर की जिथं मजुरीची पातळी कमी आहे तिथं श्रमपुरवठा कमी होण्याची शक्यता असते. याचं कारण असं की आज भारतातील लोक परदेशात जायला का तयार होतात तर इथल्यापेक्षा चांगलं वेतन मिळते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे वेतन चांगलं मिळतंय हे पहिला, फॅसिलिटीज हा भाग वेगळाच आहे. परंतु आपण जर बघितलं तर वेतनामधली तफावत हे सुद्धा श्रम स्थानांतरणाचे एक कारण आहे. हे सुद्धा एक श्रमपुरवठ्याचं सुद्धा एक निर्धारण करणारा घटक आहे. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की श्रमपुरवठा जर वाढवायचा असेल तर मजुरी दर वाढवावी लागतील. आणि या देशामध्ये आपल्याला असं दिसून की अविकसित देश असतील किंवा अगदी विकसनशील देश असतील की जिथं मजुरीचा दर कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून की पुरवठ्याचा तोडा निर्माण होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं स्वदेशातील उद्योगधंद्यामधली असणारी उत्पादन क्षमता जी आहे ती कमी होत असलेली आपल्याला दिसते. कारण मजूरच उपलब्ध होत नाहीत. आणि त्यामुळं आपल्याकडं सुद्धा एक लक्षात घ्या की मजुरी दर वाढवण्याशिवाय पर्याय असत नाही. कारण त्याशिवाय मजूर उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळं आर्थिक विकासामध्ये त्याचे अडथळे निर्माण होतात. उद्योगधंद्याच्यावरती त्याचे परिणाम होत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं राहणीमानाचा स्तर उंचावणं, मजुरी दरामध्ये वाढ करणं हेच पर्याय असलेला आपल्याला दिसतो. सामाजिक पातळी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे सोशल लेवल जर आपण विचारात घेतलं किंवा सोशल स्टँडर्ड जर विचारात घेतलं तर ती महत्त्वाचं आहे. कारण देशातील आर्थिक परिस्थितीचा आपल्याला असं दिसून की विचार करता उच्च वेतन पातळी किंवा उच्च पातळीचा मजुरी दर निश्चित करणं आवश्यक असतं. जर प्रगती होत असेल, वाढत असेल तर वेतन दर सुद्धा वाढवणं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याशिवाय सामाजिक स्तर उंचावणार नाही. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो, राहणीमानाचा दर्जा ज्याचा आपण विचार करतो, अशा देशामध्ये आपल्याला असं दिसून येईल की कारण विकसित देशामध्ये आपण जर पाहिलं तर आर्थिक विकासाची पातळी ही उंच होत असलेली आपल्याला दिसते. आणि आर्थिक विकास ज्यावेळी होत असतो
त्यावेळी तिथलं सामाजिक राहणीमान सुद्धा वाढत असलेलं आपल्याला दिसतं. आणि राहणीमान आणि कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर मजुरी दरामध्ये वाढ होणं, त्याचा असणारा पुरवठा वाढणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं मजुरांना योग्य प्रकारे आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणं ही आवश्यक आहे. आणि ती जर झाली नाही तर समाजाचा पुरवठा आपल्याला असं दिसून येतं की फार मोठा आपण वाढवू शकत नाही. आणि म्हणून मजुरीविषयकच्या धोरणांची आवश्यकता आहे की जी धोरणं जी ठरवलेली आहेत ती प्रभावीपणे अंमलबजावणी करणं हे अनिवार्य असलेलं किंवा अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला दिसतं. गव्हर्नमेंट पॉलिसीचा सुद्धा परिणाम होतो. म्हणजे कोणत्याही देशातील असणारा श्रमपुरवठा जर आपण विचारात घेतला तर त्याला प्रभावित करण्यासाठी सरकारी धोरणांची अनुकूलता असणं अत्यंत आवश्यक आहे. लेबर पॉलिसी कशा पद्धतीनं आपण राबवतो किंवा गव्हर्नमेंट पॉलिसी कशा पद्धतीनं राबवतो, श्रमाचा पुरवठा वाढवण्यासाठी जर आपल्याला असं दिसून येईल की राष्ट्रीय मजुरी विषयकचं धोरण जे आहे ते निर्धारण होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे किमान किती मजुरी मिळाली पाहिजे, कशा प्रकारे मिळाली पाहिजे, त्याच्या कामाच्या तासाची निश्चितता, त्याचबरोबर त्याच्या कामाचे स्वरूप वगैरे हे सगळं विचारात घेऊन श्रमधोरण आखणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं आणि त्यामध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार बदल केले पाहिजेत त्या परिस्थितीनुरूप, तर आपल्याला असं दिसेल की मजुरांचा पुरवठा जो आहे किंवा श्रमिकांचा पुरवठा जो आहे तो वाढवता येईल. अन्यथा आपल्याला असं दिसून येईल की केवळ नुसते मजुरी दर वाढवून चालणार नाही, तर मजुरीचे दरसुद्धा सरकारनं एक निश्चित करून जर ठेवले तर साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की त्या निर्धारित केलेल्या मजुरी दराप्रमाणे जर लोकांना वेतनं दिली गेली तर साहजिकच मजुरांचा पुरवठा जो आहे तो पुरवठा वाढत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सामाजिक जस्टिस ज्याला आपण म्हणतो, सामाजिक न्याय जो आहे तो सामाजिक न्यायसुद्धा मिळणं आवश्यक गोष्ट आहे. कारण त्याच्या असणाऱ्या समाजाच्या बदल्यात त्याला मिळणारी मजुरी ही तितकीच असली पाहिजे. कारण आपल्याकडं जी मजुरी दर ठरतो तो बऱ्याच वेळा व्यावहारिक असत नाही आहे. म्हणजे आपण बघतो आहे की केवळ एक लक्षात घ्या की बोली असणारा अशा प्रकारचा मजुरी दर असतो. मग महिलांच्यासाठी पुरुषांच्यासाठी एकाच प्रकारचं काम जर दोघं करत असतील तर घटनात्मकरित्या सुद्धा त्यांचा अधिकार असा आहे की समान कामासाठी समान वेतन दिलं पाहिजे. पण तरीसुद्धा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आपल्याला असं दिसून येईल की आज स्त्रियांच्यासाठीचा मजुरी दर, पुरुषांच्यासाठीचा असणारा मजुरी दर, कुशल कामगारांच्या बाबतीतला मजुरी दर, अकुशल कामगारांच्या बाबतीतला मजुरी दर हे वेगवेगळे आणि भिन्नभिन्न असलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचा परिणाम आपण जर बघितलं तर मजुरांचा पुरवठा निर्धारण करण्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यांना योग्य जस्टिस मिळत नाही. आणि म्हणून सामाजिक न्याय जर योग्य प्रकारे मिळायचा असेल तर श्रमिकांना श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्यांनाही प्रगतीची संधी मिळाली पाहिजे, त्यांचाही आर्थिक आणि सामाजिक पिळवणूक होता कामा नये. या दृष्टिकोनातून श्रमिकांचं मनोबल कसं वाढेल, त्याची कार्यप्रवृत्ती कशी होईल किंवा कार्यप्रणाली कशा पद्धतीने चांगली राहील, वाढत जाईल. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की या असणाऱ्या सगळ्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर गव्हर्नमेंटनं अशा स्वरूपाचं मजुरीचं धोरण जे आहे ते धोरण आपल्याला असं दिसून येईल की राबवलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे मजुरी दरांचं निर्धारण होत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे केवळ लोकसंख्या वाढवणे चालणार नाही, स्थलांतराचा असणारा प्रश्न असावा लागतो, स्थलांतरण होणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं म्हणजे सामाजिक असणारे बदलसुद्धा त्यामध्ये महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतात किंवा एकंदरीत सरकारी धोरणं जी आहेत त्या सरकारी धोरणाचा सुद्धा परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. पण दुसरी एक गोष्ट आपल्याला बघायची आहे की श्रम पुरवठ्याच्या आर्थिक विकासासाठी काही अनुकूल घटक आणि काही प्रतिकूल घटक सुद्धा असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोणत्याही देशाचं लोकसंख्येचा आकारमान आणि गुणवत्ता यावरूनच श्रमशक्ती निश्चित होत असते, लेबर फोर्स निश्चित होत असतं. आणि या असणाऱ्या श्रमिक हा उत्पादनाचा आरंभबिंदू किंवा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसतो किंवा संपत्तीचा अंतिम उपभोक्ता असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्या देशातील आर्थिक विकासात श्रमपुरवठा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून या असणाऱ्या देशातील लोकसंख्या आणि समाजा पुरवठा या घटकातील परस्पर संबंधाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कारण नुसती लोकसंख्या आहे असा विषय होत नाही आहे, त्याबरोबर श्रमाचा पुरवठाही बदलत असतो. आणि म्हणून या दोन्हीमधलं जे आंतरसंबंध आहे
यालाही महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं मग देशाच्या अर्थव्यवस्थेवर श्रमपुरवठ्याचा असणारा अनुकूल परिणाम होतो की प्रतिकूल होतो, याचाही अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ लोकसंख्या वाढली म्हणजे केवळ श्रमपुरवठा वाढला आणि त्यामुळं फायदाच फायदा झाला असाही त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळं आपल्याला त्याच्या अनुकूल परिणामांचाही विचार करायचा आहे, त्यांच्या प्रतिकूल परिणामांचाही विचार करायचा आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही परिणाम आपण विचारात घेत असताना अनुकूल घटक जे आहेत ते विचारात घेत असताना श्रमपुरवठ्यात वाढ ही एक पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की विकसित देशाच्या तुलनेत अविकसित देशातील लोकसंख्येची वाढ ही अधिक प्रमाणात असते. आणि हे लगेच म्हणजे आपण जरी आपल्या देशात जरी बघितलं तरी आपण पहा की जे उच्च उपभोग असणारा घटक आहे किंवा गट आहे यांच्यामधली असणारी लोकसंख्या ही कमी असते आणि जे दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत त्यांची लोकसंख्या जास्त असते. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा जे विकसित देश आहेत त्या विकसित देशातली असणारी लोकसंख्या ही कमी असते आणि अविकसित देशातील लोकसंख्या ही जास्त असते. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की या असणाऱ्या श्रमिकांच्या संख्येत म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ घडून आले, श्रमिकांच्या संख्येमध्येही वाढ होत असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे नैसर्गिक साधनांचा मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला महत्तम उपयोग हा करून घेता येतो. त्याचा फायदा आर्थिक विकासासाठी होतो कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यामुळे वाढ होत असलेली आपल्याला दिसते. तसेच श्रमिकांची संख्या वाढल्यामुळं औद्योगिक प्रक्रियेमध्ये सुद्धा कमी वेतनावरती श्रमिक उपलब्ध होत असतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी आला की साहजिकच किंमत कमी राहते. म्हणजे एकातून दुसरी गोष्ट की लोकसंख्या जास्त असल्यामुळं औद्योगिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की मजुरांची उपलब्धता जास्त होते. त्यामुळे कमी मजुरी दरावरती लोक काम करायला तयार होतात. याचा परिणाम असा होतो की औद्योगिक क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या वस्तूवरती येणारा जो खर्च आहे ज्याला आपण श्रमखर्च म्हणतो, हा श्रमखर्च कमी येत असल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसेल की ज्यामुळं वस्तूच्या किमती कमी राहण्यामध्ये परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. आणि वस्तूची किंमत कमी राहिली की ग्राहकांना स्वस्तात वस्तू उपलब्ध होतात, त्यामुळे तिची मागणी वाढत असलेली आपल्याला आढळते. म्हणजे एकंदरीत उद्योगधंद्यामध्ये वाढ होते, साहजिकच आपल्याला असं दिसून की लोकांना रोजगार मिळतो, लोकांच्या असणाऱ्या उत्पन्नात वाढ होते, लोकांची मागणी वाढते. आणि या सगळ्यांचा एकमेव परिणाम आपण शेवटी जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि आर्थिक विकासाकडे आपण जात असलेला आपल्याला दिसतं किंवा आर्थिक विकास घडून येत असलेला आपल्याला आढळून येतं. दुसरा मुद्दा आपण बघितला तर कृषी विकासात वाढ. जर अप्रगत देश किंवा विकसनशील देशांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याकडे सुद्धा शेती हाच एक प्रमुख व्यवसाय आहे. आजही भारतामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती व्यवसाय आहे. कारण आजही भारतामध्ये जवळपास 60 ते 65% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. आता शेतीतलं उत्पन्न घटत चाललेलं आहे, फार मोठा शेतीमध्ये फायदा होत नाही आहे कारण निसर्गावरती अवलंबून बरीचशीच आपली शेती आहे. अनेक सुविधा शेतीच्यासाठी निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या काही दोषही त्याच्यामध्ये आहे. पण जरी असलं तरी आजही आपण बघतो आहे की शेतीवरती अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मजुरांची उपलब्धता जी आहे ती उपलब्धता सहज उपलब्ध होत असल्यामुळं कृषी विकास घडवून आणण्यासाठी त्याचा वापर जो आहे तो आपल्याला सहजपणे करता येतो. म्हणजे एक वेळा औद्योगिक क्षेत्रात मजूर आपल्याला फारसे उपलब्ध होणार नाही कारण तिथं कुशलतेची गरज लागते. पण शेतीमध्ये काम करत असताना आपल्याला असं दिसून की फार मोठ्या कौशल्याची किंवा कुशलतेची गरज आहे असं नाही. त्यामुळं सर्वसाधारण जो अकुशल घटक आहे या अकुशल घटकाला सुद्धा शेतीसारख्या मोठ्या असणाऱ्या व्यवसायामध्ये सहजपणे रोजगार उपलब्ध होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं श्रमपुरवठा जो आहे तो श्रमपुरवठा वाढत असल्यामुळं अनेक शेती लागवडीखाली आणली जाते. पडीक शेतीची सुद्धा लागवड केली जात असलेली आपल्याला दिसते. पण ज्या देशात श्रमिकांचा पुरवठा कमी आहे तिथं मात्र आपल्याला असं दिसून की शेती लागवडीखाली आणण्यासाठी श्रमबळच उपलब्ध नसतं आणि त्यामुळं आपल्याला असं दिसेल की आपण त्या पद्धतीनं प्रगती करू शकत नाही. जमिनीचा पुरेपूर वापर आपल्याला या श्रमबळाच्या आधारावरती विकसनशील देशांना करता येतो. याचं कारण असं की साहजिकच श्रमपुरवठा विपुल प्रमाणात आहे आणि त्यामुळं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येणं शक्य होतं. आणि नवीन तंत्राचा वापर करून म्हणा, मजुरी लोकांना जास्त मजुरी देऊन म्हणा किंवा मजुरांचा पुरवठा वाढवून म्हणा कृषी विकास करता येणं आणि शेती उत्पादन वाढवणं हे शक्य होत असलेलं आपल्याला दिसतं.
आणि कृषी उत्पादनात ज्यावेळी वाढ होते त्यावेळी साहजिकच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते म्हणजे विकासाला मदत होते. बाजारपेठांचा विस्तार होत असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे आता तरी आपण एक देश एक बाजारपेठ यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे सर्वच बाजारपेठामध्ये समान किमतीला असणारे किंवा समान आपल्याला असं दिसेल की किमती उपलब्ध होतील किंवा सारख्याच प्रमाणात पुरवठा करता येईल. म्हणजे कोणत्याही देशात पुरवठ्यात वाढ झाली तर एक गोष्ट घडून येते ते म्हणजे श्रमविभागणी करता येते आणि विशेषीकरणाचा अवलंब करून घेऊन जादा उत्पादन आपल्याला निर्माण करता येतं किंवा शक्य होतं. आणि त्यामुळं स्थानिकच उत्पादित असणाऱ्या श्रमिकांच्या साहाय्यानं हे उत्पादन होत असतात. त्यांचाच असणार आपल्याला असं दिसून की विभाजीकरण हे करता येत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक विद्यार्थी मित्रांनो चित्र दिसतं की श्रमविभाजनाचा फायदा हा जो आहे किंवा विशेषकरणाचा जो फायदा आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिळवता येत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं वाढत्या श्रमपुरवठ्यामुळं स्थानिक बाजारपेठेतील विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. कारण मजुरांना मजुरी मिळत असते. मजुरी मिळाली की मजुरांचं उत्पन्न वाढत असतं. उत्पन्न वाढलं की त्यांची असणारी वस्तू व सेवांच्यासाठी मागणी वाढत असते. आणि ही ज्यावेळी मागणी वाढते त्यावेळी साहजिकच त्या वस्तूचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ही जी साखळी असलेली आपल्याला दिसते इट इज द चेन. आणि ही चेन या पद्धतीनं तयार होत असलेले आपल्याला दिसून येते. दुसरा भाग असा की गुंतवणुकीत वाढ होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे श्रमाचा पुरवठा आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक विकासासाठी अनुकूल का आहे तर देशातील श्रमाच्या पुरवठ्यात जेव्हा वाढ झाल्यामुळे मजुरी दरात घट होते आणि त्यामुळे त्यातूनच स्थानिक क्षेत्रात गुंतवणुकीला प्रेरणा मिळत असते. कारण स्वस्तात जर मजूर उपलब्ध होत असतील, उत्पादन खर्च जर कमी येत असेल तर अशा ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करायला तयार होत असतात. कारण एकतर श्रम विपुल प्रमाणात उपलब्ध होतात, दुसऱ्या बाजूला मजुरी दर कमी असतो, त्यामुळे श्रम उत्पादन खर्च जो आहे तो कमी येत असतो. आणि त्यामुळं या ठिकाणी गुंतवणुकीला प्रेरणा मिळून साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की उत्पन्न असेल, उत्पादन असेल, रोजगार असेल या मूलभूत घटकामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते. आणि आर्थिक विकासाला एक प्रकारची चालनाच याच्यातून मिळत असलेली आपल्याला आढळून येते. लाभक्षमतेमध्ये सुद्धा वाढ होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे कोणत्याही आपण जर विचारात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की कोणत्याही देशातील लोकसंख्येबरोबरच एकूण श्रमपुरवठ्यात तरुणांची संख्या ही वाढत जात असलेली आपल्याला दिसते. आजपर्यंत भारतामध्ये असं एक चित्र होतं की 21व्या शतकामध्ये आपण बघितलं की जिथं मुलांचं प्रमाण, लहान मुलांचं प्रमाण जास्त होतं, चाइल्ड पॉप्युलेशन आपल्याकडे जास्त होते. पण हळूहळू हे चित्र बदलत चाललं आहे भारताचं सुद्धा. आज 21व्या शतकामध्ये आपल्या दुसरं दशक ज्यावेळी संपतं आणि तिसऱ्या दशकामध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करणार आहे त्यावेळी हेच चित्र दिसतंय की भारतामध्ये युवकांची संख्या ही वाढत चालली. आणि युवकांची संख्या वाढत चालली याचाच अर्थ असा आहे की श्रमपुरवठ्यामध्ये तरुण श्रमिकांची संख्या जी आहे ती तरुण श्रमिकांची संख्या वाढत चाललेली आपल्याला दिसते. त्यामुळे एकूण कार्यक्षमतेत वाढ होते आहे. म्हणजे केवळ हेच वाढतं आहे असं नाही आहे तर त्यांची असणारी कार्यक्षमता सुद्धा वाढत चाललेली आपल्याला दिसतात. उपलब्ध संसाधनांचा योग्य प्रकारे वापर होत असलेला आपल्याला दिसतो. एकूण उत्पादनात वाढ होत असलेली आपल्याला दिसते आणि उत्पादकांना त्याचा अधिकाधिक फायदा जो आहे तो मिळवता येत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर या वाढत्या तरुण लोकसंख्येच्या याच्यामुळं जास्तीत जास्त उत्पादन जे आहे ते निर्माण करता येणं, कारण कार्यक्षम लोकसंख्या ज्यावेळी उपलब्ध होते त्यावेळी साहजिकच उत्पादनामध्ये वाढ होते आणि उत्पादनातली वाढ ही आर्थिक विकासाकडे घेऊन जाते. औद्योगिक विकासात सुद्धा वाढ होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे श्रमपुरवठ्यात वाढ झाल्यामुळं साहजिकच सामान्य जनतेची सामाजिक गतिशीलता जी आहे ती वाढत जात असलेली आपल्याला दिसते. आज आपण एक मुंबई शहर घेतलं, महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. तर आपल्याला असं दिसलं की कितीतरी प्रांतातून, कितीतरी प्रदेशातून, कितीतरी असणाऱ्या राज्यातून, केंद्रशासित प्रदेशातून लोक तिथं कामासाठी येत असलेले आपल्याला दिसतात, काम करत असलेले आपल्याला आढळून येतात. त्यामुळं अशा प्रकारचे जवळ एखाद्या शहरामधला औद्योगिक विकास होत असतो त्यावेळी साहजिकच आपल्याला एक दिसेल की श्रमपुरवठ्यात सुद्धा वाढ होत असते. आणि श्रमपुरवठ्यात वाढ होते म्हणजेच सामान्य जनतेची सुद्धा सामाजिक गतिशीलता जी आहे ती वाढत असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं श्रमिक सुद्धा आपलं पारंपरिक जे क्षेत्र आहे किंवा कृषी क्षेत्र आहे असं आपण म्हणू, पारंपरिक जे कृषी क्षेत्र आहे हे सोडून सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रेरित होत असलेले आपल्याला दिसतात.
अनेक ठिकाणी होत असलेले आपल्याला आढळून येतात. आज अनेक ठिकाणी MIDCs निर्माण केलेले, अनेक ठिकाणी उत्पादन प्रक्रिया चालतात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील, राज्यातील, प्रांतातील असणारे श्रमिक जे आहेत ते काम करत असलेले आपल्याला आढळून येतात. याचाच अर्थ असा आहे की याच्यातून सामाजिक गतिशीलतासुद्धा वाढत असतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेतील असणाऱ्या उत्पादनाच्या पारंपरिक पद्धतीऐवजी सुधारित उत्पादन पद्धतीचा सुद्धा अवलंब केला जात असलेला आपल्याला दिसतो. आता लोक हळूहळू ट्रॅडिशनॅलिटी बंद करत चाललेले आपल्याला दिसतं. आज आपल्या कोकणामध्ये जरी आपण बघितलं तरी आपल्याला चित्र दिसते की पूर्वी केवळ भात शेतीच केली जाते, पण आता फुलशेती आली, फळशेती आली. शेतीमधलं सुद्धा हे बदल होत चाललेले आपल्याला दिसतात. आता व्यावसायिक दृष्टिकोनातून लोक विचार करू लागले. म्हणजे शेतीकडे केवळ पूर्वी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघितलं जात होतं, आता त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन आलेला आपल्याला दिसतो, व्यवसाय म्हणून पाहिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि याचा परिणाम असा होत चालला की जवळपास औद्योगिकरण वाढत चालल्यामुळे लोक आता साहजिकच खेड्यातून शहराकडे हे स्थलांतरित होत चाललेले आपल्याला दिसतात. एक प्रकारे ही जी होत असलेलं स्थलांतरण आहे याच्यामध्ये श्रमिकांची सामाजिक गतिशीलताच दर्शवली जाते की ज्यामुळे त्यांची वाढत चाललेली आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आता श्रमपुरवठ्यात वाढ होण्यासाठी औद्योगिक विकासाला ही एक प्रकारची चालना मिळत असलेली आपल्याला दिसते. पण हे सगळे जरी अनुकूल घटक असले की जे आर्थिक विकासाला मदत करणारे आहेत, आर्थिक विकास साधणारे आहेत की जे श्रमपुरवठ्यातून साधला जातोय, तरीसुद्धा आपल्याला असं दिसून येईल की श्रमपुरवठ्याचे काही प्रतिकूलसुद्धा घटक आहेत की ज्यामुळं त्याचा असणारे वाईट परिणाम जे आहेत ते परिणामसुद्धा अनेक व्यवसायावरती होत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्याच्यातून सुद्धा अनेक समस्या, अनेक अडचणी, अनेक अडथळे निर्माण होत असलेले आपल्याला दिसतात. त्याचा मात्र अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये